श्री स्वामी समर्थ. तू फक्त मला अनन्य भावाने शरण ये. तू फक्त अनन्य भावाने आमचे चिंतन कर. तुझ्या जीवनाचा योगक्षेम स्वतः आम्ही वलगू. हो, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात की ज्यावेळेस तू अनन्य भावाने आम्हाला शरण येशील, आमचे चिंतन करशील, त्यावेळेस तुझ्या जीवनाचा योगक्षेम, तुझ्या जीवनाची नौका स्वतः आम्ही वलवू. आणि हो, हे अगदी खरं आहे. जे स्वामींच्या सेवेत आहे त्यांना हा अनुभव सुद्धा आलेलाच असेल. स्वामी समर्थ महाराज हे एक असं दैवत जे अगदी आपल्या आजोबांप्रमाणे आहे, जे अगदी निरागस आणि त्याचबरोबर दयेचा सागर आणि करुणेचा भांडार आहेत. स्वामी समर्थ महाराज हे दिसताना जरी तापट दिसत असले तरी स्वामी प्रचंड असे दयाळू व्यक्तिमत्व आहे, जे आपल्या भक्ताला क्षणात माफ करून टाकतात. त्याचबरोबर स्वामींच्या सेवेत यायला खरंच भाग्य लागतं. त्याचबरोबर आपण म्हणतो की आपण महाराजांच्या सेवेत आलो, आपण स्वामी भक्ती करतो आणि आपण हे चार चौघात मिरवून देखील सांगत असतो. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या सेवेत आपण नाही येत, स्वामी स्वतः आपल्याला त्यांच्या सेवेत आणत असतात. त्याचबरोबर स्वामींच्या सेवेत यायला हे भाग्य लागतं, पण टिकून राहायचं हे अवघड आहे. कारण आयुष्य हे चढ उतारांनी भरलेलं आहे आणि ज्यामध्ये चढ उतार नाही ते आयुष्यच कसले. कारण हे चढ उतारच आपल्याला आपल्या जीवनाची किंमत, त्याचबरोबर आपलं आयुष्य हे किती मोलाचं आहे हे दाखवून देत असतात. त्यामुळे जीवनात चढ उतारही महत्त्वाचे. ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी असतात, अडथळे असतात, संकट असतात, खूप साऱ्या समस्या असतात, त्याचबरोबर दुःख असते, वेदना असतात, त्यावेळेस आपल्याला स्वामी सेवेत असताना हा विचार नक्कीच आपल्या मनाला लागतो की स्वामींच्या सेवेत असताना देखील हे सर्व प्रसंग का, हे सर्व दुःख, संकट, समस्या, अडथळे, अडचणी का? तर लक्षात ठेवा, जरी आपण स्वामींच्या सेवेत आलो तरी संकट येणार नाहीत, समस्या येणार नाहीत, अडथळे येणार नाही. असं कसं शक्य आहे? स्वामी जरी आपल्या आयुष्यामध्ये असले आणि आपण जरी स्वामींच्या सेवेमध्ये असलो तरी संकट ही येणारच येणार आहेत, कारण ते आपल्या नशिबाचा भाग आहे. स्वामी आपल्या आयुष्यामध्ये येतात, पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आल्यावर ते आपल्या आयुष्यातील संकट टाळतील किंवा प्रश्न हे मुळापासून नष्ट करतील असं अजिबात नाही बरं का. फक्त स्वामी त्यांच्या भक्ताला संकटाशी भिडण्याची ताकद देतात, वेदनांशी लढण्याचं सामर्थ्य देतात आणि अडथळ्यातून पार करण्यासाठी मार्ग दाखवतात. असे हे आपले स्वामी महाराज आहेत. कारण जे काही आपल्या आयुष्यामध्ये होत असतं, मग ते चढ उतार असतील, दुःख असतील, वेदना असतील, ते आपल्या नशिबाचा आणि आपल्या कर्माचा, आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. आणि स्वामी प्रारब्ध कधीही बदलत नाही, कारण तो ब्रह्मांडाचा नियम आहे. पण स्वामी जेव्हा प्रारब्ध रूपाने आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात, आपल्याला जिथे उन्हाचे चटके बसणार असतात तिथे स्वामी कृपेमुळे आपल्याला फक्त उन्हाच्या झळा लागतात. थोडक्यात समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर जिथे हातावर यायचं होतं तिथे बोटावर निभावतं, एवढी ताकद स्वामी सेवेत आहे. आणि विश्वास ठेवा, जेव्हा आपण महाराजांच्या सेवेत असतो ना, तेव्हा भलेही आयुष्यामध्ये डोंगरा एवढी संकटं जरी आली तरी स्वामींचं नाव मुखात असेल आणि मनामध्ये आणि हृदयामध्ये स्वामी विराजमान असतील तर कधी आपण त्या संकटातून बाहेर पडू हे आपल्यालाही कळणार नाही. कधी आपल्या आयुष्यातील ते दुःख जे आहे त्यातून आपण सुखरूपपणे बाहेर पडू, त्यातून आपली सुखरूपपणे सुटका होईल हे आपल्यालाही सांगता येणार नाही. आणि खरंच हे सर्व स्वामी करत असतात. फक्त स्वामींची लीला समजून घ्यायला वेळ लागतो, त्याचबरोबर चमत्कार घडायला संयम लागतो, उशीर लागतो. पण अगदी आपल्या मनासारख्या सर्व गोष्टी हळूहळू होत जातात. त्यासाठी फक्त संयमानं राहणं आणि धीर राखून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामी आपल्याला नक्की देतात, पण योग्य वेळीच ते आपल्याला देतात. कारण आपल्या जीवनाची प्रत्येक वेळ ही सारखी नसते. कधी दुःख असतं तर कधी सुख असतं. पण आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी काय योग्य आहे, कोणत्या वेळी योग्य आहे हे फक्त स्वामींना माहिती असतं. त्यामुळे स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी जे काही योग्य आहे ते योग्य वेळ आल्यावरच देतात. आपल्याला वाटतं की मला हे आता हवं आहे तर आता हवं आहे, पण नाही, स्वामींना माहिती आहे की आपल्यासाठी जी गोष्ट ते देणार आहेत ती गोष्ट कोणत्या वेळी योग्य आहे हे स्वामींना माहीत असतं. कारण स्वामी हे आपलं भविष्य पाहत असतात.
त्यामुळे स्वामी त्यांच्या भक्तांसाठी जे जे करतात ते अगदी योग्य तेच करतात. त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवा, त्यांच्या प्रत्येक मर्जीवर विश्वास ठेवा, त्यांच्या प्रत्येक निर्णयावर विश्वास ठेवा. स्वामी जे करतात ते अगदी आपल्या हितासाठीच करत असतात. त्यामुळे कधी कधी आपल्याला वाटतं की हे घडायला नको हवं होतं, पण ते घडतं आणि नकळतपणे स्वामींचा खूप राग येतो की स्वामी तुमच्या सेवेमध्ये असताना देखील हे असं कसं शक्य आहे, तुम्ही घडूच कसं दिलं. पण विश्वास ठेवा, स्वामी समर्थ महाराज हे जे काही करतात ते चांगल्यासाठीच करतात. स्वामींना माहिती आपलं हित कशात आहे, त्याचबरोबर कोणत्या गोष्टी आपल्यासाठी हिताच्या आहेत हे देखील माहीत असतं महाराजांना आणि त्यासाठीच महाराज जे योग्य आहे ते करतात. त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवा. जरी काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी त्यात महाराजांची मर्जी असते आणि त्यांची मर्जी ही भक्ताच्या हितासाठीच ठरत असते. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून राहा. आयुष्यामध्ये कधी पण असं जर वाटलं ना की आता सगळं काही संपलेलं आहे किंवा आता सगळं काही संपवावं, तर एक विश्वास नक्की मनामध्ये येतो की महाराज कसंच कधी काही का करणार नाहीत. कारण इथून मागे तर त्यांनी प्रत्येक संकटावर मात करायला आपल्याला शिकवलं, सामर्थ्यही दिलं. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये संकट आली काय गेली काय हे आपल्याला समजलं देखील नाही. आपण कशा पद्धतीने संकटांना भिडलो, लढलो आणि एवढं सामर्थ्य आपल्याला कुठून मिळालं हे आपल्याला देखील माहीत नसतं. पण लक्षात ठेवा, इथून मागे पण स्वामींनी साथ दिली तर इथून पुढे का नाही देणार. फक्त विश्वास ठेवा, नक्की मार्ग देतील. कारण स्वामींना त्यांच्या भक्ताची खूप काळजी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.